ए भाई, जब तू नहीं नहा रहा है कम से कम नल तो बंद कर दे। ये गवर्नमेंट का पानी, मैं नहाऊं या बहाऊं? तू क्यों बीच में दखल देता है? एक मिनट, ये पानी ना मेरे काम आ रहा है ना तुम्हारे काम आ रहा है। अरे किसी का भी काम आवे, तू बीच में क्यों होशियारी दिखाता है? क्या काम कर? एक मिनट, क्यों पानी का खून कर रहे हैं हम? पानी गिरता है तो गिरने दे, तेरा बाप तो क्या जाता है? तू अपने काम पे जाता है कि नहीं? हाँ, अबे साले, बाप का नाम लेता है? हाँ? चल बैठ नीचे नल के, नहीं तो जमीन में गाड़ दूंगा, समझा? यार विजय, ये तू क्या कर रहा है? अबे गेंडे, आइंदा अगर कभी मैंने देखा कि नल से पानी बह रहा है और तू साबुन लगाकर किसी से शेर शायरी कर रहा है तो तेरी ये चर्बी है ना पिघला कर रख दूंगा, समझा? विजय, पानी जैसी छोटी चीज के लिए इतना गुस्सा? छोटी सी बात नहीं है मेरे यार, अगर तुझे इस बात की गहराई को समझना है तो चल मेरे साथ मेरे गांव में, मैं तुझे पानी की एक एक बूंद की कीमत समझाता हूँ। अरे जीने के लिए जितना जरूरी खून होता है ना, उतना ही जरूरी पानी होता है। आज या ठिकाणी NSS कॅम्पच्या वतीनं जी स्वच्छता अभियान चालू आहे या संदर्भात सर नमस्कार। आज आपण ज्या नदीमधली घाण काढताय ही नदी फार खराब झालेली दिसते, याबाबत तुम्हाला काय वाटतं? नदीची खूपच कंडिशन तशी खराब झाली आहे। आता मला जसं आठवतंय, म्हणजे मी मागच्या वेळेस पण एका याच्यात सांगितलं होतं, आम्ही लहानपणी इथं नदीमध्ये आमच्या पोहायला किंवा नदीचं पाणी पण अगदी पित होतो, पण आता कंडिशन इतकी खराब झाली की त्याच्यात उतरणं पण कठीण झालंय। नाही, पण आता जर हे उतरणं कठीण झालं तर हे किती दिवस असं चालणार? कारण येणाऱ्या नवीन पिढीला आता आम्ही निश्चित जनजागृती तुम्ही करतच आहात, मात्र यासाठी महत्त्वपूर्णाची भूमिका कुठली निभावावी लागेल? फक्त आहे ना NSS किंवा कॉलेजचे विद्यार्थी एवढ्या पुरतं हे मर्यादित नाही राहिला पाहिजे, ही मोठी चळवळ झाली पाहिजे आणि लोक फक्त नुसते फोटो व्हिडिओसाठी न हे करतात, ॲक्च्युअल सफाई झाली पाहिजे, जनजागृती लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे। कारण जर पाणीच जर उद्या प्यायला नसेल, कारण सगळ्यात महत्त्वाचं पाणीच राहिलं नाही स्वच्छ तर पिणार काय? आज आपल्या इथंच काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे सर की पाण्याची पातळी ही संपूर्णतः कमी आणि काही ठिकाणी संपलेली आहे, तर यासाठी या लोकांना संदेश काय देणार आपण? माझी तर विनंती राहील की बाबा हे पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्या गोष्टी आपल्या चालल्यात पाण्यावरच सगळं जर अवलंबून असेल तर पाण्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे। आणि ते पाण्याची काळजी घ्यायची जर असेल तर नद्या टिकल्या पाहिजेत, नंतर जे पाण्याचे विविध सोर्सेस आहेत, ओढे नाले, ते टिकले पाहिजे, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे। म्हणजे निश्चित आज या ठिकाणी NSS कॅम्पच्या वतीनं जी काही सेवा चालू आहे या सेवेमध्ये काही विद्यार्थी स्वच्छता अभियान करतायत, या विद्यार्थ्यांशी आपण हितगुज करूयात। बाळा, काय करताय तुम्ही? आम्ही नदी स्वच्छ करतो। नदी स्वच्छ करताय, या नदीमध्ये किती घाण दिसतीये तुम्हाला? खूप जास्त। तरी पण किती तुम्ही काढू शकता का? आतमध्ये जाऊन तर नाही काढू शकत, साईडची काढू शकतो। बघा, म्हणजे या मुली स्वतःच्या जीवावर बेतून या ठिकाणी काम करताना पाहताय आपण, कारण नदीमध्ये जी कपडे टाकतायत या कपड्याबाबत तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? जी कपडे आहेत ती इथे नका टाकू, साईडला डस्टबिन आहे त्यामध्ये टाकू शकता तुम्ही। निश्चित म्हणजे या ठिकाणी निर्माल्याची व्यवस्था आळंदी नगरपालिकेने करावी की जेणेकरून कचरा इथे कुठेही न टाकता तो कचरा निर्माल्याच्या ठिकाणी टाकता येईल। अजून यामध्ये दुसरं काय आढळलं तुम्हाला? प्लास्टिक आढळलंय का? खूप आहे। किती काय आहे प्लास्टिक? खूप आहे। म्हणजे आज तुम्ही या ठिकाणी प्लास्टिक काढत असताना ते प्लास्टिक 350 वर्ष विरघळत नाही बरं का, तर मग या सामान्य लोकांना तुम्ही काय सांगाल? की जे आपण जी घाण करतो किंवा कचरा टाकतो त्यामुळे पोल्युशन होतं आणि त्याचा परिणाम आपण पाहू शकतो की जे पाण्यामध्ये जीव राहतात त्यांच्यावर होतो। हे मासे पण साईडला मरून बघा, म्हणजे अक्षरशः हे मासे मेलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता। जर असे मासे मरत असतील तर निश्चित काळाची गरज आहे की याकडे दुर्लक्ष न करता की आपण जर मासे मरत असतील तर आपण सध्या निष्पाप जीवांचे बळी घेतोय, हे तितके सत्य आहे। आज ह्या मुली स्वच्छता करतायत, तुमचे खरंच मी अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी कपडे काढतोय अथर्व। बाळा, काय रे बाळा, तू काय काढतोय? हे काय नाही, नदीची इतकी जी काय अवस्था केली आज लोकांनी। अरे 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 अरे, आई शपथ,
फार म्हणजे अक्षरशः कपडे तर राहू द्या, हा पण प्लॅस्टिक जे आपल्याला धोका आहे, हा. प्लॅस्टिकनी आपलं आयुष्य बरबाद होतंय, बरोबर. किंवा ज्यांनी आपल्याला हानी हा. आहे ते सुद्धा आपण त्या नदीत टाकतोय. हा 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 आता इंद्रायणी घाटावरती भरपूर जण आंघोळ करतात, हा, हा. देवाला दर्शन करायचं आंघोळ करत असतात. हम्म. आता विचार करा, जर आंघोळ करताना पाण्यात गेले, एखादा कागदाचा प्लॅस्टिकचा कण जर त्यांच्या पोटात गेला तर त्यांना किती त्रास होणार आहे त्याचा. अरे आणि ते बापरे. बाकीच्यांनी जे प्लॅस्टिक टाकतात त्यांनी फक्त एक विचार केला पाहिजे की आपण नदीत प्लॅस्टिक टाकतो किंवा नदीत घाण सोडतोय, ही नाहीच केली पाहिजे. मेन म्हणजे तो फक्त माझं मी आज एकच एवढं म्हणणं सांगल की हे फक्त आमचं NSSचं किंवा सोशल फाउंडेशनचं काम नाहीये, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपण नदीत पहिली गोष्ट घाण केली नाही पाहिजे, दुसरी गोष्ट कचरा टाकला नाही पाहिजे नदीत. सो आपल्यापासून सुरुवात करा नदी साफ करायला. अतिशय मनापासून तुझे धन्यवाद व्यक्त करतो, कारण याचं म्हणणं आहे की 350 वर्ष जर प्लॅस्टिक टिकत खराब होत नाही आणि त्यामुळं नदी खराब होती, तर यामध्ये त्याचा अपाय होणाऱ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थीसुद्धा एक 20 वर्षाचा विद्यार्थी तुम्हाला सांगतोय, त्याच्यामुळं जनतेने ह्याबाबत निश्चित जागृती महत्त्वपूर्ण घेणं गरजेचं आहे. इंद्रायणी ही तुमची जलवाहिनी, जीवनदाहिनी आहे. तिला सजीव ठेवण्यासाठी तिला तुम्ही घाण करणे बंद करा. निश्चित तिचे पावित्र्य सुंदर आहे. सर्व मुलांचे मी विशेष धन्यवाद व्यक्त करतो की परिसराला स्वच्छ ठेवण्यात तुम्ही सर्व मदत करता आणि परिसर स्वच्छ निर्मळ ठेवता. त्याबद्दल इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने आम्ही आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो.